मित्रांनो, पीएम किसान सन्मान योजनेचा 22वा हप्ता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. पण त्याचवेळी अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की कधी मिळणार? कारण हा हप्ता ऑक्टोबर महिन्यापासून थकलेला आहे आणि त्यामुळे अनेक शेतकरी विचारत आहेत की ही योजना बंद झाली आहे का? तर याबाबत राज्याच्या कृषी मंत्र्यांनी विधानसभेमध्ये स्पष्ट माहिती दिली आहे आणि ही माहिती शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरणार आहे. कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे की नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही आणि ही योजना सुरूच आहे. लवकरच या योजनेचा पुढील हप्ता राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला 2,000 रुपये मिळणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे. राज्यात सुमारे 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. खरं पाहिलं तर हा हप्ता ऑक्टोबर महिन्यात मिळणे अपेक्षित होते, पण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि त्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी महिना देखील गेला, म्हणून अनेक शेतकरी नाराज होते आणि त्यांना वाटत होते की कदाचित योजना बंद झाली असेल. मात्र आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे की या हप्त्यासाठीची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे आणि प्रस्ताव अर्थ विभागाकडे पाठवण्यात आला आहे. एकदा अर्थ विभागाकडून निधी मंजूर झाला की त्यानंतर लगेचच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल. मिळालेल्या माहितीनुसार 20 ते 23 मार्च दरम्यान या हप्त्याचे वितरण सुरू होण्याची शक्यता आहे आणि जास्तीत जास्त 25 मार्च पूर्वी राज्यातील 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. आता कमेंट करून नक्की सांगा, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मिळाला आहे का? आणि अशीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.